रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले, जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आळंदीकरांचा निरोप घेतल्यानंतर पालख्या पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या। मोकळ आभाळ पंढरीची वाट, चालू लागली पावलं, नाम गोड ओठी माऊली, माऊली अंतरी भेटीची चाहुल, निघाली पाऊले दर्शनी, ध्यास लागला पंढरी। माऊली ऊन वारा पाऊस कशाचीच तमा न बाळगता वारकरी मंडळी पंढरीची वाट जवळ करण्यासाठी आता पुढे सरू लागली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास हा केवळ धार्मिक परंपरेचा इतिहास नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनाचा सुद्धा चालता बोलता दस्तऐवज आहे। ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अनेक जण या वारीमध्ये सहभागी होत असतात। ज्ञानोबा माऊली तुकोबांच्या जयघोषात वारकरी पंढरीची वाट सुद्धा चालू लागलेत। चालताना ना कसला थकवा, ना कसली संसाराची चिंता, ना कशाचा ताण, आज फक्त आणि फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची। अहो तर 10-15 सेकंदाचं विठुरायाचं दर्शन सुद्धा वारकऱ्यांसाठी 20-25 दिवस वारीमध्ये चालून आलेल्या क्षणाचं सार्थक करून देणारं असतं। अहो या वारीमध्ये लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या वारीमध्ये सहभागी होत असतात। आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असतील। पुणेकरांनी सुद्धा आज वारकऱ्यांची सेवा करण्यात कशाचीच कमी न पडण्याचं ठरवलंय। प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेला ठिकठिकाणी हजर झालाय। कोणी खाण्याची सोय करतंय, तर कोणी वारकऱ्यांचे पाय दाबून देतंय, तर कोणी पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करतंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी वारीमध्ये सहभागी सुद्धा झालेत। पाहुयात जरा या वारीच्या या टप्प्यावरती आतापर्यंत काय काय घडलंय।